फॉर्मचे बनावट लेटर पॅड व शिक्के तयार करीत गैरवापर करणाऱ्या टोल नाका मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल। कृषी विभागाच्या योजनांचा व्यापक प्रचार व प्रसार करावा। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आणि शहरातील ओसवाल नगर व परिसरात रस्ता कामाचे करण्यात आले लोकार्पण। अंश रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचे बनावट लेटर पॅड व शिक्के तयार करीत चांदवड टोल नाका येथील कर्मचाऱ्याकडे वेतनातून हप्ते मागणी करणाऱ्या मॅनेजर मनोज पवार विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फर्म संचालक सारांश भावसार यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील श्री सारांश भावसार यांच्या मालकीचे अंश रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड नावाचे फर्म आहे। या फर्म मार्फत मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 52 नाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाका चालविला जातो। या टोल नाक्यावरील मॅनेजर मनोज त्र्यंबक पवार राहणार गणेश कॉलनी चांदवड जिल्हा नाशिक याने परस्पर फर्मचे बनावट लेटर पॅड व शिक्के तयार करीत त्याचा गैरवापर केला आहे व टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना धमकावीत त्यांच्या वेतनातून हप्ते घेत असल्याबाबतची माहिती कळल्याने फर्मचे संचालक सारांश भावसार यांनी या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याने मनोज पवार विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध कारवाई केली आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात। या योजनांची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी त्यांचा व्यापक प्रचार व प्रसार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत। कृषी विभागाच्या विविध योजनांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी श्री पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, लीड बँक मॅनेजर आर के शर्मा, तालुका कृषी अधिकारी वायडी सोनवणे साक्री, डीजी नागरे सिंदखेडा, VR प्रकाश धुळे, VL मोटे शिरपूर, सहाय्यक वन संरक्षक कौतिक डुमसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले की राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी निधीची मागणी करावी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणास गती द्यावी, बँकेने अशा प्रकरणांना त्वरित मंजुरी द्यावी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रकरणाची दर 3 महिन्यांनी तपासणी करून लाभाचे वितरण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जगताप यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, आदर्श गाव योजनेसह इतर योजनांवर झालेल्या खर्चाची माहिती पीपीटीद्वारे बैठकीत दिली आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ
डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे. आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने धुळे शहरात समाज बांधवांनी एकत्र येत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे. भीमा कोरेगाव 207व्या शौर्य दिनानिमित्ताने धुळे शहरात सर्व समाज बांधवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरातील देवपूर ओसवाल नगर येथील रस्ता कामाचे लोकार्पण शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले आहे. नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ता कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. धुळे शहरातील अनेक भागांमध्ये शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ता कामासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार 39 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ओसवाल नगर, देवपूर येथील व शिवाजीनगर येथील रस्ता काम करण्यात आले आहे. या रस्ता कामाचे लोकार्पण नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले आहे. परिसरातील राहिलेली कामे लवकरच पूर्ण करू असे आश्वासन या प्रसंगी देण्यात आले आहे. यावेळी धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, संजय वांधे, सनी मोरे, गणेश चौधरी तसेच ओसवाल नगर, शिवाजीनगर येथील नागरिक व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.